तुम्हाला वाटतंय का की थालापती हे नाव विजयला सहज मिळालंय? तर अजिबात नाही. या नावामागे 32 वर्षांपूर्वीची एक गोष्ट लपली आहे. थालापती म्हणजे सेनापती. 1984 मध्ये बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या जोसेफ विजयने 1992 मध्ये नलइया थिरुप्पू चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण केलं. 1994 मधल्या रसिकन चित्रपटाच्या यशानंतर त्यांना इलाया थालापती तरुण कमांडर ही पदवी मिळाली. सुरुवातीला तमिळ चित्रपटसृष्टीत थालापती ही पदवी सुपरस्टार रजनीकांत यांच्यासाठी वापरली जात असे. पुढे विजयने आपल्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट केले ज्यामध्ये तो अन्यायाविरुद्ध लढणारा, गरिबांचा कैवारी किंवा लोकांसाठी लढणारा मसीहा म्हणून दिसला. त्याच्या लार्जर दॅन लाईफ इमेजमुळे चाहत्यांनी त्याला आपला सेनापती मानायला सुरुवात केली. त्यानंतर 2017 मध्ये मर्सल चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक ॲटली यांच्यासोबत चर्चा करून विजयने इलाया थालापतीमधील इलाया शब्द काढून टाकला. तेव्हापासून तो थालापती विजय म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या राजकारणातल्या सुपरस्टार एंट्रीने आणि आत्ताच्या निवडणुकीतल्या त्याच्या विजयने त्याला खरंच तामिळनाडूच्या जनतेने राजकारणात थालापती बनवलंय. त्याने निवडणुकीत मिळवलेला विजय आणि राजकारणात 2 वर्षात मिळवलेलं यश याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.